राम राम मंडळी, कशा आहात सगळे? तुम्ही कितीही पैसे कमवले तर महिन्याच्या शेवटी तुमचे पैसे संपतात का हो? हो, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी आहे नीता आणि पैसा वाढवा या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खर्च कसा कमी करायचा आणि पैसे कसे वाढवायचे, या सगळ्याच्या सरळ सोप्या आणि तुमच्या लक्षात येतील अशा फक्त आणि फक्त 5 स्टेप सांगणार आहे. या 5 स्टेप जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो केला तर तुमचा खर्च कमी होईल, पैसे वाढतील आणि ते वाढलेले पैसे जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुमचं भविष्य एकदम सुरक्षित आणि सेफ राहील. चला तर मग बघूयात त्या कोणत्या 5 स्टेप आहेत. नंबर 1 आहे खर्चाचा हिशोब ठेवा. तुमचा छोटा मोठा जे बी खर्च होईल त्या खर्चाचा हिशोब ठेवा. आता कसं ठेवायचं चला सांगते. सर्वात मोठी चूक म्हणजे आपण खर्च लिहूनच ठेवत नाही. दररोज किती पैसे कुठे खर्च होतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर बचत करणे अशक्य आहे. तर यावर काय उपाय आहे? एक वही घ्या, एक वही पेन ठेवा किंवा मोबाईल ॲप वापरा. आता मोबाईलमध्ये पण तुम्हाला सगळा हिशोब ठेवता येतो आणि प्रत्येक खर्च लिहा. छोटा मोठा एक एक रुपयाचा हिशोब तुम्ही लिहिला पाहिजे, तरच तुम्हाला खर्चाचा हिशोब ठेवता येईल. खर्च किती झाला महिन्यामध्ये तुम्हाला कळेल. एक एक रुपयानं काय होते जर असं विचार केला तर खूप मोठं नुकसान होईल. एक एक रुपयानं केव्हा 1000 रुपये होतील हे कळत पण नाही. दुसरा खर्च आहे तुमच्या गरज काय आणि इच्छा काय या ओळखला पाहिजे. जर तुम्हाला हे ओळखता आलं तर तुमचा खर्च हे कमी होतो आणि पैसा वाढतो. चला तर मग कसं ओळखायचं हे बघूयात. आपण खूप वेळा गरज नसलेल्या गोष्टीवर पैसे खर्च करतो. आधी कसं होतं, गरज काय होती? फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी जास्त गरजेच्या होत्या. अन्न, वस्त्र, निवारा या गरजेपेक्षा आणखी कोणत्याच गरजेच्या वस्तू आहेत? कोणती गरज आहे आपल्याला? शिक्षण, आरोग्य, प्रवास ह्या पण आपली गरज आहे. इच्छा आहे का आपली? नाही, ते गरज आहे आणि त्याच्यासाठी पैसा हा ठेवलाच पाहिजे. त्यासाठी पैसा खर्च करणं, या सर्व गरजेवर पैसा खर्च करणं हे गरजेचं आहे. आता इच्छा काय आहेत? इच्छा ओळखणं पण तेवढंच गरजेचं आहे, है ना? इच्छा मोबाईल, गेम्स, फास्ट फूड, महागडी गाडी अशा आपल्या इच्छा आहेत. गरज आहे का? ज्याची गरज नाही तेथे आपण पैसे खर्च करतो. ही इच्छा आणि गरज ओळखता आली की आपला खर्च हा कमी होतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट मला खरोखर गरजेची आहे का? मग बघा तुमचा पैसा कसं वाचतो. पैसा वाचला की पैसा वाढतो. त्यामुळे गरज आणि इच्छा ओळखता आली पाहिजे. तिसरं आहे बजेट. बजेट महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बजेट कसं बनवायचं? किती पैसे कोणत्या गरजेला घालायचं? कोणती गरज जास्त महत्त्वाची आहे? महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवणे खूप महत्त्वाचे असते. तर बजेट कसं बनवायचं? तुम्ही तुमच्या पगारीतला 50% रक्कम, तुमच्या पगारीतील 50% रक्कम ही गरजेच्या गोष्टीसाठी वापरा. 30% रक्कम लाईफस्टाईलसाठी वापरा. राहिले 20% हे सेव्ह करा. जर तुम्ही असं बजेट बनवलं तर तुम्हाला नाही तुमचा महिन्याच्या शेवटी पैसा संपेल ना भविष्यात तुम्हाला कधी पैशाची अडचण पडेल. तर फ्रेंड, बजेट बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. चौथी स्टेप आहे सेव्हिंग. पैसे हे आधी सेव्ह करा मग खर्च करा. चला तर मग आधी पैसे सेव्ह कसं करायचं आणि उरलेल्या पैशाचा खर्च. फ्रेंड, सेव्हिंग आधी करा. बहुतेक लोक काय करतात, पहिले खर्च करतात आणि उरले तर मग बचत करतात. पण तुम्ही यांच्या उलट करा. पहिले 20% पैसे बाजूला काढून ठेवा. तुमच्या पगारीतला 20% पैसे हे बाजूला काढून ठेवा आणि मग उरलेल्या पैशातून तुम्ही खर्च करा. मग बघा तुमचं बँक बॅलन्स कसं वाढेल, तुमचा पैसा कसं वाढेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला भविष्यात कधीच कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. त्याच्यासाठी सेव्हिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटची स्टेप म्हणजे छोट्या खर्चावर लक्ष ठेवा.
जे तुम्ही छोटे छोटे खर्च करता, 1 रुपयानं काय होते, 2 रुपयानं काय होते, 10 रुपये तर गेले काय झालं, या छोटे छोटे 5-10 रुपयाचे केव्हा 1000 रुपये होतील ते कळत नाही. तर तुम्ही छोट्या 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 खर्चावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. तर ते कसं ठेवायचं चला सांगते. आता छोटा खर्च कोणता? दररोजचा 20 रुपये, 50 रुपये याचा खर्च दिवसाला छोटा वाटतो, पण महिन्याला याचं 20-50 रुपयाचं कधी 1000 रुपये होतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवा. काय खरेदी करताव, काय एक्स्ट्रा खरेदी करताव, किती चहा पिताव, किती स्नॅक्स खाताव यावर लक्ष ठेवा आणि तुमचा खर्च वाचवा. जर तुम्ही या 5 स्टेप तुमच्या लाईफमध्ये फॉलो केलात तर नक्कीच तुमचा खर्च हा कमी होईल, सेविंगचं प्रमाण वाढेल. लक्षात ठेवा, पैसा जेवढं कमवणं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याला टिकवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.